विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खानापूर आटपाडीतील यावेळची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून महायुतीतीलच उमेदवार बरोबर घेऊन महाविकास आघाडी ही निवडणूक जिंकणार असल्याचे सांगली जिल्हाध्यक्ष ठाकरे गट शिवसेनेचे अध्यक्ष संजय बापू विभुदे यांनी सांगितल्याने आता मतदारसंघात परत मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे खानापूर आटपाडीची उमेदवारी आहे, पण इथली परिस्थिती पाहून महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकण्यासाठी आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख हे योग्य उमेदवार असून त्यांच्यावर कारखाना व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अन्याय झाला आहे असे सांगत आगामी निवडणुकीसाठी राजेंद्र अण्णा देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे म्हटल्याने मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. पाहूयात काय म्हणाले ते. खानापूर मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं वाहतंय. हा मतदारसंघ गेली 2 टर्म शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. या निवडणुकीमध्ये अतिशय रंगतदार निवडणूक खानापूर मतदारसंघाची होणार आहे आणि महाविकास आघाडीचाच इथं उमेदवार जिंकणार आहे यात काही शंका नाही. अनेक नेते इच्छुक आहेत, मी स्वतः या मतदारसंघातून लढायला इच्छुक आहे, परंतु पक्षाचा आमदार निवडून येणं ही माझी प्राथमिकता आहे. कारण पक्षाचा मी शिवसैनिक आहे, मातोश्रीचा मी सैनिक आहे. आणि गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांना आम्ही भेटलो त्यावेळेला आदरणीय भास्करजी जाधव साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, आदरणीय नितीनजी बानवडे पाटील साहेब यांची चर्चा झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, मग ते वैभवदादा पाटील असतील, ब्रह्मानंद पडळकर असतील, राजेंद्र अण्णा देशमुख असतील, या सर्व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला मिंदे गटाला हरवायचं असेल तर आपल्याला एकाच एक उमेदवार दिला गेला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली. आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सन्माननीय राजेंद्र अण्णा देशमुख यांची आटपाडी येथे भेट घेतली आणि त्यांची निवडणुकीविषयीची नेमकी भूमिका काय ही त्यांच्याकडून मी जाणून घेतली. येणाऱ्या काळामध्ये याबाबत आपल्याला सकारात्मक संदेश त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु राजेंद्रांना एवढ्यासाठी सॉफ्ट, सोबर आणि अतिशय क्लीन चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय राजेंद्रांना. कारण आमच्याशी गद्दारी झालेली आहे मतदारसंघामध्ये, शिवसेनेशी गद्दारी झालेली आहे, तशीच गद्दारी ही राजेंद्रांनाची देखील झालेली आहे. गेल्या निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतर त्याची परतफेड, कारखाना काढून घेणं, DCC बँकेला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आघात करणं, अशा अनेक गोष्टी त्या असल्यामुळं, त्यांची आणि आमची दुःख समान असल्यामुळं कुठेतरी त्यांना भेटून आपल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे हा मातोश्रीचा संदेश घेऊन मी त्या ठिकाणी असताना भेटायला गेलो होतो. सकारात्मक चर्चा झाली आणि ते शिवसेनेच्या बाबतीत, महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक आहेत आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये आपल्याला 100% एक चांगला चेहरा महाविकास आघाडीला येणाऱ्या काळामध्ये मिळेल. त्यामुळं या खानापूर मतदारसंघामध्ये कुणी काहीही केलं तरी महाविकास आघाडीचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार झाल्याशिवाय आता थांबणार नाही, कुणी थांबवू शकत नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. धन्यवाद.